नरेंद्र मोदींचं आज 50 ते 55 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। मंत्रिपदाबाबत फोन येण्यास सुरुवात झाली आहे। अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरींसह तेलुगू देसमच्या दोघांना, जेडीयूचे एक, लोक जनशक्ती पार्टी रामविलास यांच्या चिराग पासवान, जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांना शपथविधीसाठी फोन आला। त्यासह इंडियातील हिंदुस्तान आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोकदल, अपना दल, ऑल झारखंड स्टुडंट्स आणि युनियनच्या नेत्यांनाही फोन आला आहे। आपण दिल्लीतल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडी संदर्भातले अपडेट जाणून घ्यात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आतापर्यंत अनेक जणांना फोन गेल्याचं दिसतंय, अनेक नावं देखील समोर येत आहेत। एक कुठेतरी समतोल या सगळ्या मंत्रिमंडळाच्या एकंदरीतच पाहायला मिळतोय। केंद्रामध्ये हा सगळा प्रादेशिक समतोल राखला जाऊ शकतो आणि आतापर्यंत कुणाकुणाला फोन आला याबद्दल काय अधिकचे अपडेट मिळत आहेत? दीपक, आतापर्यंत आपण जी नावं सांगितली या सगळ्यांना फोन गेल्याचं समजतंय। प्रतापराव जाधव यांनाही फोन जातोय असं कळतंय। अजूनपर्यंत प्रतापराव जाधवांना फोन गेला की नाही त्याविषयीची माहिती आलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत बैठक करतायत। ते सगळेजण दिल्लीमध्ये, त्यांच्यापैकी अजूनपर्यंत कोणालाही फोन गेलेला नाहीये। परंतु या इतर नेत्यांना, त्यामध्ये जितनराम मांझींपासून ते अर्जुनराम मेघवाल, मनसुख मांडवीय, नितीन गडकरी यांच्या नावांचा समावेश आहे। या सगळ्यांना फोन गेलेला आहे। जनता दल सेक्युलरचे एच.डी. कुमारस्वामी जे पूर्वी मुख्यमंत्री होते, जितनराम मांझी हे सुद्धा पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री होते, त्यांना फोन गेलाय। सुदेश महतो यांनाही फोन गेल्याचं समजतंय आणि हे सगळेजण आज त्यांना राष्ट्रपतींकडून जे एक समन्स असतं किंवा जे एक वॉरंट असतं, अधिकाराचं वॉरंट, की तुम्ही शपथविधीला हजर राहायचे आणि मंत्री म्हणून शपथ घ्यायची आहे, तर ते वॉरंट त्यांना सुपूर्द करण्यात येईल या सगळ्या मंत्र्यांना आणि मग संध्याकाळी यांचा शपथविधी होईल। तर आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना फोन गेलाय त्यामध्ये नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अमित शहा, त्यासह एच.डी. कुमारस्वामी, जितनराम मांझी, सुदेश महतो, अर्जुनराम मेघवाल, मनसुख मांडवीय यांचा समावेश आहे। आणि MOS म्हणजेच राज्यमंत्री म्हणून कोणाकोणाला शपथ देणार आहेत त्याबाबत अजूनपर्यंत काही माहिती मिळालेली नाही। परंतु सध्या या सगळ्या नेत्यांना फोन गेलेले आहेत आणि हे सगळेजण पंतप्रधानांकडे आज चहापानासाठी येतील सकाळी 11 वाजताच्या सुमारास असंही कळतंय आणि त्याचवेळी हे अधिकारांचं वॉरंटही त्यांना हस्तांतरित केलं जाऊ शकतं। दीपक, सोमेश, अगदी थोडक्यात सांगशील की महाराष्ट्रातनं 2 नावं आतापर्यंत तू सांगितली त्यांना फोन गेल्याचं समजतंय, ज्यापैकी एक कन्फर्म नाव आहे ते म्हणजे नितीन गडकरी आणि दुसरं नाव आता चर्चेत आहे ते म्हणजे प्रतापराव जाधव। याशिवाय महाराष्ट्रातून आणखी कोणाची नावं चर्चेत आहे, कोणाला फोन जाऊ शकतो? महाराष्ट्रामधून नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, रामदास आठवले, त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची नावं चर्चेत होती। आपण पाहू शकतो आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी कॉन्वॉय यायला सुरुवात झालेली आहे आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी काही नेते मंत्री दाखल होतील, त्यामुळे त्या अनुषंगाने ही सगळी तयारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू आहे। महाराष्ट्रातील ज्या नावांची चर्चा होती त्यामध्ये अगदी उदयनराजे भोसले यांच्याही नावाची चर्चा होती, परंतु अजूनपर्यंत फोन गेल्याचं समजलं नाही आहे। परंतु नितीन गडकरी, उदयनराजे भोसले, पियुष गोयल, त्यानंतर नारायण राणे आणि प्रफुल्ल पटेल, प्रतापराव जाधव या सगळ्यांच्या नावाची चर्चा, श्रीरंग बारणे यांच्याही नावाची चर्चा ही सध्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी होती। परंतु यांच्यापैकी आता कोणाकोणाला फोन जात आहेत प्रत्यक्ष त्यावर अवलंबून असेल की या सगळ्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे का आणि हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज चहा पिण्यासाठी येणार आहेत का। त्यामुळे स्वाभाविकच फोनपे चर्चा आणि चर्चेतला फोन कुणाला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट या सगळ्या संदर्भातले जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।